तुम्ही इतिहास वाचून पहा। गावगाडात चालणारा मराठा, 18 पगड जातीला न्याय देणारा मराठा, गोरगरिबाच्या मुलीचे लग्न करणारा मराठा, कॉलेज असेल याला जमिनी मराठ्याने दिल्या, हे तुम्ही विसरले का? तुम्ही इतिहास वाचून पहा। गावगाडात चालणारा मराठा, 18 पगड जातीला न्याय देणारा मराठा, गावात तर वाद झाले ते मिटवणारा मराठा, गोरगरिबाच्या मुलीचे लग्न करणारा मराठा, गावामध्ये इतरांना मदत करणारा मराठा, मंदिर असेल, शाळा असेल, कॉलेज असेल याला जमिनी मराठ्याने दिल्या, हे तुम्ही विसरले का? याच्यावर बोला ना, याच्यावर बोललं पाहिजे। मराठ्यांनी सगळ्याला सामावून घेतलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माला समान न्याय दिला, त्यांच्याही मावळे आहोत, बाकी विषयावर बोलणार नाही। परंतु तुम्ही मराठ्याचे निगेटिव्ह पॉईंट पाहण्यापेक्षा पॉझिटिव्ह पॉईंटवर कोण बोलला मराठ्याच्या, त्याच्यावर बोललं पाहिजे। मराठा हा सर्व जाती धर्माला सगळ्या जाती धर्माचा मोठा भाऊ म्हणून गणला जातो आणि मराठ्यांनी आजपर्यंत सर्व मदतच केलेली आहे। हा काही मोजके लोक मुंडके असतील, तो 4 मुंडके म्हणजे समाज नसतो, तो तसे लोक प्रत्येक समाजामध्ये असतात, त्यामुळं 4 लोक 4 मुंडके म्हणजे समाज नसतो। तुम्ही बघताय, टी व्ही लावा, सोशल मीडिया काढा, पण तुमच्या खानदानीमध्ये इतिहास काढा, तुमच्यावर 2 JCB तरी फुलं उधळले का? तुमचा पुरा इतिहास काढा, तुम्ही राजकारण आल्यापासून 2 JCB तरी फुलं उधळले का? 200 JCB लावून फुलं उधळतात मनोज भाऊ जरांगेवर। समाज त्यांच्या पाठीशी आहे। मनोज भाऊ जरांगे म्हणजे सध्या मराठा समाज ही व्याख्या बनलेली आहे, लक्षात ठेवा। हे मी बोलत नाही, हे समाज बोलतो। टी व्ही ओपन करून बघा, अख्ख्या टी व्हीवर आणि 10 ड्रोन कॅमेरे होते, 20 ड्रोन कॅमेरे, 20 ड्रोन कॅमेरे लावले तरी कॅमेऱ्यामध्ये पब्लिक मावत नाही, एवढी पब्लिक मनोज भाऊ जरांगे सभेला असती। हे मी बोलत नाही, हे मीडिया बोलती। तेव्हा सांगायची गरज काय? मनोज भाऊ जरांगे म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाज म्हणजे मनोज भाऊ जरांगे ही व्याख्या झालेली आहे। धन्यवाद। बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की आंतरवाली सराटी या ठिकाणी ज्यावेळेस लाठीचार्ज झाला तिथून मनोज जरांगे पाटील फोकसला आले, हा गैरसमज आहे, हे खोटं आहे। मनोज भाऊ जरांगे गेल्या 20 वर्षापासून, मी रिपीट करतो, मनोज भाऊ जरांगे गेल्या 20 ते 22 वर्षापासून या चळवळीमध्ये सक्रिय आहेत। हा लढा त्यांचा आजचा नाही, हा लढा त्यांचा 22 वर्षापासून त्याचा लढा सुरू आहे। आणि गोदापट्ट्यात जी 123 गावं आहेत त्यांची शिवबा संघटना होती, संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हा लढा लावून धरला होता। 2004ला आमच्या ताईंनी सांगितलं, 2004 त्यांनी 15,000 विद्यार्थ्यांचा मोर्चा काढ, 2004ला 15,000 विद्यार्थी देऊन त्यांनी मोर्चा काढला होता। म्हणजे ते चळवळीतलं व्यक्तिमत्व आहे ते। अनेक 35 उपोषण, त्यांनी हे उपोषण त्यांचं 35व होतं। याच्या अगोदर 34 उपोषण केले होते मनोज भाऊनी। आणि साष्ट पिंपळगाव असेल, वडीगोद्री असेल, ही शहागडला सभा जी झाली ते 50 ते 60,000 लोक त्या सभेला होते। म्हणजे ते काय आत्ताचं नाही, गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहे। त्यामुळं लोकांनी डोक्यातून हे काढून टाकावं की ते आत्ताच फोकसला आले, त्यांनी स्वतःचं आयुष्य घातलं, अतिशय हालाकीची परिस्थिती, अतिशय घरी म्हणजे त्यांच्या घरावर भाऊनी सांगितलेलं आहे, घरावर आजही त्यांच्या सिमेंटची पत्रे आहेत, नाही गेले तेच तर समाजाला भावलं ना। त्यांच्यातला तोच प्रामाणिकपणा समाजाला दिसला की हे व्यक्तिमत्व मॅनेज न होणार आहे। त्यांनी कोपऱ्या कापरात गेले नाही, जे काही बोलायचं ते जनतेसमोर बोलले। जर मंत्र्याचा फोन आला असेल मुंबईहून तर स्पीकर ऑन करून त्यांनी साऊंडला स्पीकरला फोन लावलेला आहे। आणि समाजाने त्यांना जे डोक्यावर घेतलेलं आहे त्याचं कारणच ते प्रामाणिक व्यक्तिमत्व, साधं सरळ आणि प्रामाणिक, त्यांची भूमिका स्पष्ट आहे। मराठ्यांना सरसकट ओबीसीत प्रवेश आणि सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र, ही त्यांची भूमिका समाजाला पटलेली आणि ते होण्यासारखं आहे, म्हणून त्यांना समाजाने डोक्यावर घेतलेलं आहे। आवने आणीत ते जरांगे पाटील बोलण्याचं आवने आणीत, जसं त्यांना सरळ ज्या भाषेत बोलता येतं तसं ते बोलतात। हां, तुमच्यासारखे नकले नाही ते, कष्टाची भाकरी खातात जरांगे पाटील, कष्टाची भाकरी, हां असा विषय। आणि भुजबळांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसी समाज असेल, ओबीसी समाज बांधव असतील, इतर समाज असेल, तो सगळा समाज, त्यांच्या सगळ्यांच्या भावना आहेत की आता गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। तो सगळा समाज आमच्यासोबत आहे, मनोजदादा सोबत आहे। मी स्वतः दादासोबत महाराष्ट्र फिरलो त्यावेळेस मला पाहायला मिळालं, साळी, माळी, कोळी, मांग, महार, चंभार, कुंभार, गुरव, न्हावी, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार हे भाऊसोबत आहेत। त्यामुळं भुजबळ सारख्याने किती उड्या मारल्यात काही फरक पडणार नाही। त्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना राजकारण करू द्या, मनोज भाऊ सांगतात त्यांना राजकारण करू द्या। आम्हाला आमच्या गरीब मराठ्याच्या ताटात म्हणजे पदरात आरक्षण टाकायचं आहे आणि जोपर्यंत मनोज भाऊ जरांगे मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकणार नाही, हा लढा थांबणार नाही आणि ते शांत बसणार नाही।